महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी इंगळे परिवाराच्या या सुंदरशा घराचा गृहप्रवेश विधी आपण बौद्ध धम्माच्या संस्कार विधीला अनुसरून या ठिकाणी संपन्न करीत आहोत। या गृहप्रवेश विधी संस्काराच्या निमित्ताने उपस्थित संपूर्ण इंगळे परिवारातील आपण सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, गावकरी मंडळी, आपल्या सर्वांप्रती मी मंगल कामना अर्पण करतो, शुभेच्छा अर्पण करतो। विशेष करून इंगळे परिवाराप्रती शुभेच्छा अर्पण करतो की ज्यांच्या या नवनिर्मित घराचा प्रवेश विधी आपण संपन्न करीत आहोत। उपासक स्मृतिशेष भास्कररावजी इंगळे यांच्या परिवारामध्ये आज हा संस्कार संपन्न होत आहे। स्मृतिशेष भास्कररावजी इंगळे यांच्या पश्चात त्यांच्या परिवारातील ताई उपासिका हर्षवती, त्यानंतर त्यांचा मुलाबाळांचा संपूर्ण परिवार नागसेन आहे, बॉक्सर, त्यानंतर आमची या ताई प्रज्ञा आणि संपूर्ण इंगळे परिवार, आपल्या संपूर्ण परिवाराप्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करतो। उपस्थितांनो, आजच्या या गृहप्रवेश विधीच्या निमित्ताने केवळ 10 मिनिटांमध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये भगवान बुद्धांचा एक अतिशय महत्त्वाचा संदेश उपदेश तुम्हाला देतो। हे मानवी जीवन जगत असताना या मानवी जीवनातील गरजा पूर्ण करण्यासाठी व्यक्ती हा नेहमी धडपड करत असतो। आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यामध्ये संपूर्ण जीवन निघून जात असते। आपल्या ज्या गरजा आहेत, जसं आपण पाहतो की माणसाच्या काही मूलभूत गरजा आहेत। माणसाची एक मूलभूत गरज आहे अन्न, तर आपलं हे पोट भरण्यासाठी माणसाला अन्न पाहिजे, तर अन्नाची गरज भागवण्यासाठी आपण पैसा कमवतो, बरोबर आहे की नाही? किंवा आपल्याला परिधान करण्यासाठी कपडे पाहिजेत, कारण आपण विवस्त्र राहू शकत नाही, तर कपड्यांची गरज भागवण्यासाठी आपण पैसा कमवतो। किंवा राहण्यासाठी आपल्याला सुंदरसं घर पाहिजे, घरसुद्धा ही गरज आहे, आणि मग घर प्राप्त करण्यासाठी सुद्धा आपण पैसा कमवतो। म्हणजे आपल्या जीवनामध्ये ह्या सगळ्या ज्या भौतिक गरजा आहेत, अन्न, कपडे, निवारा, ह्या सगळ्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी मनुष्य जीवनभरपर्यंत मेहनत करतो, धडपड करतो, पैसा पाहिजे, पैसा पाहिजे, आणि मग या पैशाचा विनियोग करून आपण आपल्या गरजा भागवत असतो। पैसा हा केवळ माध्यम आहे, पैसा हे सर्वस्व नाही आहे, हे लक्षात घ्या। जर मी तुम्हाला म्हटलं की हे 500 रुपयांचं एक बंडल आहे, हे घ्या आणि खा, तुम्ही खाऊ शकता का? पैसे खाऊ शकता तुम्ही? नाही खाऊ शकत। तुम्ही पैसे खर्च करता, धान्य विकत घेता, शिजवता, नंतर ते खाता। पैसा काय आहे? पैसा फक्त माध्यम आहे। मी जर तुम्हाला म्हटलं ह्या 2-2 हजाराच्या नोटा, त्याचं बंद झाले आता, हे 500-500च्या नोटा घ्या, त्याचा शर्ट शिवा, त्याचा पॅन्टही शिवा आणि घाला, तुम्ही त्याचे कपडे परिधान करा, तर तुम्ही पैशांचे कपडे परिधान करू शकता का? नाही करू शकत। लोक पागल म्हणतील ना, खूप श्रीमंत झाला म्हणतील, पैशाचे कपडे घालतो म्हणता, असं म्हणतील लोक। पैशाचे कपडे आपण परिधान करू शकत नाही। पैसा खर्च करून आपण कपडे विकत घेतो, कपडे परिधान करतो, म्हणजे पैसा काय आहे? फक्त माध्यम आहे, उद्देश नाही आहे। पैसा फक्त माध्यम आहे। मी जर तुम्हाला म्हटलं की पैशानेच घर बांधा, तर असं होऊ शकते का? नाही होऊ शकत। म्हणजे आपल्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा हा केवळ माध्यम आहे, तो उद्देश नाही आहे, तो आपला जीवनाचा उद्देश नाही आहे। परंतु लोक जीवनाचा उद्देश विसरतात आणि पैशालाच उद्देश समजून पैशाच्याच मागे धावतात, पैशाच्याच मागे धावतात। आणि मग आम्ही असं पाहतो की पैसा कमवता कमवता तो माणूस आपल्या जीवनाचा जो मुख्य उद्देश आहे तो उद्देशच विसरतो आणि पैशाला सर्वस्व समजतो, पैशाला सुख समजतो। तर असेही लोक आम्ही पाहिलेले समाजामध्ये बांधवांनो, की भरमसाठ पैसा असूनही ते लोक दुखी आहेत। भरमसाठ पैसा आहे, पण ते लोक दुखी आहेत, बेचैन आहेत, नाराज आहेत, नेहमी व्याकुळ राहतात, बेचैन राहतात।
आम्हाला प्रश्न पडतो की या लोकांकडे एवढा सारा पैसा आहे, खाण्यासाठी सगळं काही आहे, घालायला छान छान कपडे आहे, राहायला बंगला आहे, तरी सुद्धा हा माणूस दुखी का आहे? हा माणूस बेचैन का आहे? हा माणूस व्याकुळ का आहे? हा माणूस एवढा अस्वस्थ का झालेला आहे? जर आपल्यापैकी जर कोणी असाल ना, तर तुम्ही स्वतः याचं चिंतन करा की जर आपण एवढं सारं काही प्राप्त केलं, गाडी, बंगला, बँक बॅलन्स, नोकर चाकर सगळं सगळं प्राप्त केलं, तरी पण मी दुखी का आहे? मी व्याकुळ का आहे? मी अस्वस्थ का आहे? याचं तुम्ही स्वतः चिंतन करा. कारण काय झालं बांधवांनो, ज्या काळामध्ये आपण जीवन जगत आहोत, या काळामध्ये सुखी माणूस कोणाला म्हणतात बरं सांगा? सुखी माणूस म्हणजे आपण म्हणतो ना, अरे तो माणूस लई सुखी आहे, असं म्हणतो ना आपण. तो माणूस लई सुखी आहे. कधी म्हणतो? ज्या वेळेस त्या माणसाकडे फिरायला गाडी आहे, राहायला बंगला आहे, पैसा आहे, सगळे ऐशो आराम आहे, आपण त्या माणसाला पाहून काय म्हणतो? आता माणूस लई सुखी आहे हो, लईच. असं म्हणजे सुखी माणसाची व्याख्या काय करतो आपण? की ज्याच्याकडे सगळ्या भौतिक सुख साधनं आहेत, सगळ्या भौतिक गोष्टी आहेत, अशा व्यक्तीला सुखी माणसं म्हणण्याची आपली व्याख्या तयारच झालेली आहे. पण मला एक सांगा की ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त केल्या म्हणजे जीवनाचा उद्देश संपला का हो? जीवनाचा उद्देश संपला? मग असं जर असतं ना, तर या जगामध्ये, या भारतामध्ये सगळ्यात जास्त सुखी धीरूभाई आपला तो अनिल अंबानी राहिला असता की नाही? अंबानी, टाटा, बिर्ला हे सगळ्यात सुखी राहिले असते, बरोबर आहे की नाही? आणि असं जर खरं असतं ना, तर भगवान बुद्धांना एवढा मोठा धम्माचा उपदेश करण्याची गरजच पडली नसती. बाबासाहेबांना पण एवढा मोठा पवित्र धम्म द्यायची गरज पडली नसती. बाबासाहेब म्हटले असते की जा मोठे मोठे घरं बांधा, तुम्ही सुखी व्हाल, तुम्हाला धम्माची गरज नाही. बाबासाहेब असे म्हटले असते ना, जा मोठे मोठे घरं बांधा, बंगले बांधा, तुम्हाला बुद्धाची गरज नाही, तुम्हाला धम्माची गरज नाही, तुम्ही त्याच्यानं सुखी व्हाल, असे बाबासाहेब म्हटले असते की नाही? नाही ना. बाबासाहेबांना सुद्धा चांगल्या प्रकारे माहित होतं की माणसाचं जे खरं सुख आहे, हे सुख या भौतिक गोष्टींमध्ये नाही आहे. तर ह्या भौतिक गोष्टींमध्ये सुख राहिलं असतं ना, मग भगवान बुद्धांनी गुरुत्याग कशाला केला असता? एवढा मोठा महल कशाला सोडला असता का? नाही. हे आपल्याला समजलं पाहिजे की आपलं जे खरं सुख आहे या भौतिक गोष्टींमध्ये नाही आहे. खरं सुख ज्या भौतिक गोष्टींमध्ये नाही आहे. भगवान बुद्ध याची व्याख्या करून सांगतात की या मानवी जीवनामध्ये ज्याला आपण सुख म्हणतो ना, सुख व्यावहारिक दृष्टिकोनातून ज्याला आपण सुख म्हणतो, हे सुख दोन प्रकारचे आहे. दोन प्रकारचे सुख असतात. पहिलं जे सुख आहे त्याला म्हणतात भौतिक सुख, आणि दुसरं जे सुख आहे त्याला म्हणतात आध्यात्मिक सुख. कोणतं सुख आहे? भौतिक सुख आणि आध्यात्मिक सुख. भौतिक सुख म्हणजे काय? भौतिक सुख म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, गाडी, बंगला, बँक बॅलन्स, नोकर चाकर, मोबाईल, हे जे सगळं काही आपण प्राप्त करतो ना, या सर्वांना भौतिक सुख असं म्हणतात. बरोबर आहे? भौतिक सुख. आता आम्ही ज्या समाजामध्ये पाहतो, हे भौतिक सुख प्राप्त केलेले अनेक लोक आहेत. अशा लोकांची कमी नाही आहे साहेब. म्हणजे अरबोपती लोक आहेत आपल्या समाजामध्ये. आम्हाला आश्चर्य वाटते की बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीने काय चमत्कार केला. काय चमत्कार झाला बघा. लोक लखपती, अरबोपती झाले. 1-1 करोड रुपयांच्या बंगल्यामध्ये लोक राहतात. काय कमाल झाली बघा. बाबासाहेबांनी कमाल करून ठेवून दिली आपल्या सर्वांसाठी. भौतिक सुख संपदा मिळाली, भौतिक दृष्ट्या लोक सुखी झाले. लोकांकडे चांगलं चांगलं खायला आलं, चांगले चांगले कपडे आले, चांगले घर आले, चांगली गाडी, चांगला मोबाईल, सगळं चांगलं आलं. भौतिक सुख संपन्न झालो आपण. पण भगवान बुद्धांनी जे दुसरं सुख सांगितलेलं आहे, ज्याला आध्यात्मिक सुख असं म्हणतात, ते मात्र आपण प्राप्त केलेलं नाही. भौतिक सुखाच्या मागे लागलो, पण ज्याला आध्यात्मिक सुख म्हणतात, ज्याला मानवी जीवनाचं खरं सुख म्हणतात, त्या आध्यात्मिक सुखापासून, स्पिरिच्युअल हॅपीनेस पासून आपण मात्र परावृत्त झालो, दूर झालो. कशामुळं झालो? कारण आपण पैशाला सर्वस्व समजलं, या भौतिक गोष्टीलाच आपण सर्वस्व समजलं, आणि म्हणून आध्यात्मिक सुखापासून दूर राहिलो. असे जे लोक आहेत, असे लोक, त्यांना तुम्ही बंगल्यात नेऊन ठेवा. ज्यांना आध्यात्मिक सुख नाही ना, त्यांना तुम्ही बंगल्यात नेऊन ठेवा. तिथे ते लोक दुखीच राहतील. बंगल्यात न्या, कुठेही न्या, दुखीच राहतील. का बरं? का दुखी राहतील ते?
कारण त्यांचं मन शांत नाही आहे, त्यांचं मन उद्विग्न आहे, त्यांचं मन अशांत आहे, त्यांचं मन बेचैन चैन नाही, मनाला अशांत आहे, बेचैन आहे, नाराज आहे, व्याकुळ झालेला आहे. मग ज्याचं मन बेचैन आहे, व्याकुळ आहे, अस्वस्थ आहे, अशा माणसाला तुम्ही बंगल्यात नेऊन ठेवा, रो हाऊसमध्ये नेऊन ठेवा, त्या माणसाला सुख मिळेल का? त्या माणसाला सुख मिळेल का? मला सांगा बरं. आता काही वेळापूर्वी आमच्या आईंना रडायला आलं, कदाचित त्यांना जुन्या गोष्टी आठवल्या असतील, साहेबांची आठवण झाली असेल, रडायला आलं, डोळ्यामध्ये अश्रू आले, आहे की नाही? तर हे जे अश्रू येतात, हे अश्रू पैशाने पुसता येतात का? हे दुःख जे आहे हे पैशाने दुःख कमी होते का? एखाद्या घरामध्ये अंतविधी झाला असेल, घरातले लोक रडत आहेत, तुम्ही जाऊन पेटी भरून त्यांच्यासमोर पैसा ठेवा, रडणं कमी कर, हे पैसा, रडणं कमी होते का? रडतात ते, म्हणजे रडणं बंद करतात का? नाही. म्हणजे ज्या वेळेस माणसाला खरं दुःख होते ना, तर ते दुःख कमी करण्यासाठी पैसा कामी येत नाही. बांधव, दुःख कमी करण्यासाठी पैसा कामी येत नाही, दुःख कमी करण्यासाठी चांगले चांगले कपडे कामी येत नाही, दुःख कमी करण्यासाठी बंगला कधी कामी येत नाही, मोबाईल, गाडी, बंगला, बँक, हे काहीच कामी येत नाही, काहीच कामी येत नाही. दुःख कमी करण्यासाठी किंवा दुःखातून मुक्त होण्यासाठी केवळ आपल्याला धम्म कामी येतो, तथागतांनी उपदेशिलेला धम्म कामी येतो. आणि लोक नेमकं हेच करतात, भौतिक सुखाच्याच मागे लागतात आणि धम्माकडून दूर दूर जातात. म्हणून ते असे लोक आम्ही पाहतो की दुःखी आहेत. बरं, याचा अर्थ असा नका घेऊ तुम्ही की भंतेजी सांगितलं की आध्यात्मिक सुख घ्या तर गाडी, बंगला, बँक बेले पैसा कमवायचा नाही, असा याचा अर्थ घेऊ नका. बुद्ध असं कधीही म्हणत नाहीत. बुद्ध उलट असंही म्हणतात की गरिबी हे सर्वात मोठं दुःख आहे साहेब. बुद्धांचं वचन आहे. दरिद्री जीवन जगणं हे हे दरिद्री जीवन जगणं हे दुःखदायक आहे. गरिबी हे सर्वात मोठा श्राप आहे. गरीब राहू नका. पैसा, धन, दौलत, गाडी हे सगळं भौतिक सुख साधनं कमवा, निश्चितपणे कमवा, कारण तुम्ही गृहस्थ लोक आहात, निश्चितपणे तुम्ही हे प्राप्त केलं पाहिजे. परंतु या भौतिक सुखासोबत आध्यात्मिक सुख सुद्धा तुम्ही प्राप्त करायला पाहिजे. आध्यात्मिक सुख म्हणजे काय? इनर पीस, मनाची शांती, मनाचं समाधान, मनाची शांती, हे सुद्धा तुम्ही प्राप्त करायला पाहिजे. आम्ही जेव्हा पाहतो लोक भौतिक सुखी तर झाले, आध्यात्मिक सुखापासून वंचित झाले. आता बघा बरं, समजा तुम्ही आता ज्यांनी आता हे इंग्रज परिवाराने घर बांधलं, एवढं छान घर बांधलं, एखाद्या व्यक्ती छान घर बांधतो, मोठं घर बांधतो, आणि मग घर बांधल्यानंतर घरामध्ये एसी लावतात ना, एसी लावतात. एसीचं असं बटन दाबलं की छान मस्त थंडी थंडी हवा येते, किती छान वाटते, बरोबर आहे की नाही? पण जर त्या एसी मध्ये बसून, म्हणजे त्या एसीच्या वातावरणामध्ये बसून त्या एसीचं सुख घेण्याची त्याची मानसिकताच नसेल, तर त्या एसीचा काही उपयोग आहे का? काही उपयोग आहे? काहीच उपयोग नाही ना. समजा तुमच्याकडे खाण्यासाठी सगळं काही आहे, खारका, बदाम, काजू, किसमिस, चिकन, मटन सगळं चालते सगळं, पण खाण्यामध्ये मन नाही, खाण्याची मानसिकता नाही, खाण्यामध्ये मन नाही, तर त्या खारका, बदाम, काजू, किसमिसचा काहीतरी उपयोग आहे का? मुंग्या लागतात घरामध्ये, पण लोकांची खायची इच्छा होत नाही, मनच नाही ना, मन नाही आहे. समजा आपल्याकडे BMW गाडी आहे, 50 लाखाची गाडी आहे आपल्याकडे, पण त्या गाडीमध्ये बसून त्या गाडीचा आनंद, त्या गाडीचा सुख घेण्याची तुमची मानसिकताच नाही आहे, तुमचं मनच नाही आहे, तर त्या BMW गाडीचा काही उपयोग आहे? काहीच उपयोग नाही आहे. मला हे म्हणायचं आहे की आपण या सगळ्या गोष्टी प्राप्त केल्या, पण या गोष्टीचं जर समाधान, मनाला जर समाधान मिळत नसेल, तर आपण नेहमी दुखी राहतो. लोक आम्हाला बोलवतात आणि म्हणतात, भंतेजी आम्ही घर बांधलं, घराची वास्तुशांती करायची आहे म्हणतात. काय म्हणतात? वास्तुशांती करायची आहे. आता आम्हाला विचार पडतो, हे जे वास्तू आहे, ही वास्तू शांत कसं करावं? कशी शांत करावं? हे वास्तू तर सिमेंट विटांनी बनलेली आहे, हे ना, ह्या सिमेंट विटांनी बनलेली घर आहे, हे वास्तू आहे. ह्या विटा माणसाला शांती देऊ शकतात का? देऊ शकतात? त्याच्यावरती लावलेलं सिमेंट माणसाला शांती देऊ शकते का? त्याच्यावरती लावलेलं प्लास्टर, त्याच्यावरती लावलेला कलर, हे पंखे, हे लाईटिंग, हे माणसाला शांती देऊ शकते का? नाही देऊ शकत. हे ते निर्जीव वस्तू आहे ना, ह्या सगळ्या निर्जीव वस्तू आहे, हे घर निर्जीव आहे, बरोबर आहे की नाही? या म्हणजे विटा, सिमेंट या सगळ्या निर्जीव वस्तूपासून बनलेल्या निर्जीव घरामध्ये जेव्हा एक
सजीव मनुष्य प्राणी चांगल्या मानसिकतेने प्रवेश करतो, त्या ठिकाणी चांगल्या मानसिकतेने राहतो, तेव्हा त्या घराची शांती त्या माणसांच्या, त्या सदस्यांच्या मानसिकतेवरती अवलंबून असते. हे बुद्धानं सांगितलेलं आहे. आणि कशावर शांती अवलंबून आहे? तुमच्या मानसिकतेवरती, तुमच्या आध्यात्मिक सुखावरती. म्हणून बांधवांनो, आपण आध्यात्मिक सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. सदैव सदैव आपल्या मनामध्ये भगवान बुद्धाच्या धम्माची ज्योत पेटवून ठेवावी. भौतिक सुख समाधान आवश्यक आहे, पण यासोबत सोबत तुम्हाला तथागतांचा धम्म सुद्धा आवश्यक आहे. जेव्हा आम्ही लोकांना सांगतो की आपण नेहमी उपोषित व्रताचं पालन करावं, धम्माचं आचरण करावं, त्यावेळेस लोकांना त्याचं महत्त्व वाटत नाही. कारण लोक भौतिक सुखामध्ये एवढे रममान झालेले असतात, त्यांना धम्माची गरज वाटत नाही, धम्माची आवश्यकता वाटत नाही. परंतु त्या लोकांच्या जीवनामध्ये जेव्हा दुःख येते ना, दुःख, तेव्हा ते म्हणतात, बनतेजी लई दुःख आहे माझ्या घरामध्ये, लई दुःख आहे, लई दुःख आहे. काय सांगाव, त्या लेकरा बाराकडे पाहिलं असं टेन्शन येते म्हणतात. लेकरांकडे पाहिलं माणसाला टेन्शन येते, बायकोकडे पाहिलं की टेन्शन येते म्हणतात. सांगा, लेकरांकडे पाहिलं की टेन्शन येते, बायकोकडे पाहिलं की टेन्शन येते, काहीतरी सांगा म्हणतात भंतेजी. मग आम्ही काय करतो, त्याचा ध्यानाचा फॉर्म भरतो, जा म्हणतो ध्यानाला, इगतपुरीला जा ना, धुळ्याला जा, ध्यानाला जा म्हणतो आम्ही. कारण काय झालं, असं भौतिक सुखात गेलो आपण आणि आध्यात्मिक सुख विसरलेलो आहोत. तर लोकांचा दृष्टिकोन बदलायला आवश्यक आहे. बघा, एक उदाहरण आहे. जसं आता एक ग्लास आहे, एक ग्लास आहे, काचाचा ग्लास आहे, आणि तो काचाचा ग्लास केवळ अर्धा पाण्याने भरलेला आहे. ठीक आहे, अर्धाच पाण्याने भरलेला आहे, अर्धा खाली आहे. तर तो काचाचा ग्लासाकडे पाहणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन कसा असतो? जसं एक व्यक्ती आहे, एक व्यक्ती म्हणतो की काचाचा ग्लास अर्धाच भरलेला आहे. म्हणजे दृष्टिकोन बघा, जीवनाकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टिकोन, असे 4 दृष्टिकोन सांगितलेले आहेत. जीवनाकडे पाहण्याचे 4 दृष्टिकोन सांगितलेले आहेत. तर पहिला दृष्टिकोन कसा आहे? जसं काचाचा ग्लास आहे, तर तो म्हणतो काचाचा ग्लास अर्धाच भरलेला आहे, मला पूर्ण ग्लास पाहिजे. अर्धाच भरलेला आहे, मला पूर्ण ग्लास पाहिजे. मग तो ग्लास पूर्ण भरण्यासाठी मग काय, तो मेहनत कर, कष्ट कर, पैसा कम, अमकं ढमकं सर्व. कशासाठी? जे अर्धा भरलेला आहे त्याचं सुख नाही, अर्धा ग्लास आहे ना त्याचं सुख नाही आहे, अर्धा खाली आहे, मला पूर्ण भरलेला पाहिजे. असा पण दृष्टिकोन ठेवणारे काही लोक आहेत, जीवनाकडे पाहतात. आणखीन एक दृष्टिकोन कसा आहे, ते एक व्यक्ती काय पाहतो, अरे अर्धा खाली आहे, अर्धा ग्लास खाली आहे, त्याच्यामध्ये नाराज. अर्धा ग्लास भरलेला आहे त्याचं सुख नाही, पण तो अर्धा ग्लास खाली आहे ना त्याचं दुःख जास्त. अर्धा ग्लास खाली आहे, खाली आहे, खाली आहे असं म्हणून तो जीवनाचा दृष्टिकोन बनवत असतो आणि त्याच्यामुळे तो दुःखी होतो. काही काही लोक असा दृष्टिकोन काही काही लोकांचा दृष्टिकोन काय आहे, तर काही काही लोक काय करतात, पाहतात की ग्लास जो आहे, ग्लास अर्धा खाली आहे आणि अर्धा भरलेला आहे, या दृष्टिकोनामध्ये राहतात. म्हणजे माझं जीवन अर्धच आहे, अर्ध खालीच आहे असं म्हणून 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 ते जीवनाकडे निराशावादाने पाहतात. निराशावाद, असे दृष्टिकोनाचे पण काही लोक आहेत. पण एक व्यक्ती प्रज्ञावान असतो, म्हणजे प्रज्ञावान म्हणजे काय, शहाणा असतो, ज्ञानी असतो. तो त्या ग्लासाकडे पाहतो आणि काय दृष्टिकोन करतो की अर्धा ग्लास अर्धा खाली आहे ना, काही टेन्शन नाही. ग्लास जरी अर्धा खाली असला, रिकामा असला, काही टेन्शन नाही, काही ताणतणाव नाही, काही दुःख नाही, काही बेचैनी नाही, काहीच अस्वस्थता नाही, बिलकुल नाही. अर्धा ग्लास तर भरलेला आहे ना, अर्धा ग्लास पाण्याने भरलेला आहे, तर काय करायचं, आपण लगेच ते पाणी प्यायचं, स्वतःची तहान भागवायची, झाला तो समाधानी. बरोबर आहे, लक्षात येते तुमच्या? तो जो ज्ञानी व्यक्ती आहे, तो त्या आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा तेवढ्याच संसाधनाने भागवतो आणि समाधानी जीवन जगतो, संतुष्टपूर्वक जीवन जगतो. असा दृष्टिकोन आपला असला पाहिजे. ते जे 4 दृष्टिकोनवाले जे लोक आहेत ना, असे लोक समाजामध्ये आहेत. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा असा आहे. काही काही लोक काय म्हणतात की माझ्या जीवनामध्ये असं अर्ध खालीच आहे, अर्ध खालीच आहे, जे चांगलं आहे, जे आपल्याकडे आहे त्याचा लाभ घेत नाही, त्याचं सुख घेत नाही. काही काही लोक अर्धा भरलेला आहे, अर्धा खाली आहे, तर ते अर्ध भरण्यामध्ये जीवन घालत राहतात, त्याचं सुख घेत नाहीत बिचारे, तेही लोक दुःखी आहेत. आणि काही काही लोक असे म्हणतात, अरे माझं जीवन थोडंसं सुखी आहे पण दुःख पण आहे, म्हणजे अर्ध भरलेलं आहे आणि अर्ध खाली आहे, त्याच्यामुळे तेही लोक दुःख करत राहतात. पण बांधवांनो, आपल्याला प्रज्ञावान माणसाप्रमाणे जीवन जगायचं आहे की जे आपल्याकडे आहे
पूर्ण नसले तरी चालेल, अर्धा ग्लास पाणी आपल्याकडे आहे ना. म्हणजे काय, आपल्याकडे भौतिक गोष्टी आहे. आता बघा, तुम्ही आता यांनी घर प्राप्त केलं ना, तर या घराचं समाधान तुम्हाला मिळालं पाहिजे. आपल्याला खायला मिळतंय ना, आपलं पोट भरतंय, आपलं व्यवस्थित आपल्याकडे अन्नधान्याची व्यवस्था आहे, त्याच्यामुळे तुम्ही समाधान मानायला पाहिजे. व्यवस्थित आपल्याकडे परिधान करायला कपडे आहेत, त्याच्यामुळे तुम्ही समाधान मानायला पाहिजे. छान आपलं घर झालं, त्याच्यामुळे तुम्ही समाधान मानायला पाहिजे. म्हणजे जी गोष्ट आपण प्राप्त केली, आपल्याकडे आहे, त्याच्यात तुम्ही समाधान माना. आणि हेच गृहस्थी जीवनातलं सर्वात मोठं सुख आहे. बघा, संतुष्टी परमं धनं म्हटलेलं आहे. कारण गृहस्थ जीवनामध्ये समाधान मिळत नाही, संतुष्ट मिळत नाही, अनंत इच्छा असतात. आता बघा, कदाचित यांची एक इच्छा पूर्ण झाली, घर झालं, इच्छा संपल्या का? नाही. आता माझी दुसरी इच्छा आहे, मुलीचं लग्न, मग मुलाचं लग्न, मग नातू पोतू आहे ना. म्हणजे अनंत इच्छा असतात, इच्छा कधी संपत नाही. एक इच्छा पूर्ण झाली रे झाली, तिच्या मागे दुसरी इच्छा तयार आहे, तिच्या मागे तिसरी इच्छा. इच्छेची अशी लाईन लागलेली आहे बघा, मरेपर्यंत इच्छा संपत नाहीत. इच्छा पूर्ण होतात, इच्छा संपत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की या गृहस्थ जीवनामध्ये समाधानपूर्वक जीवन जगणं हे सर्वात मोठं सुख आहे. म्हणून इंगडे परिवाराला ना, आईला पण सांगणं असेल की आपण ज्या गोष्टी प्राप्त केल्या त्याच्यात समाधान मानायला पाहिजे, संतुष्ट म्हणायला पाहिजे की आपल्याकडे चांगलं आता खाण्यासाठी आहे, समाधानी जीवन जगा. चांगलं कपडे आपल्याला परिधान करायला आहे, समाधानी जीवन जगा. चांगलं आपल्याला आता घर झालेलं आहे, समाधानकारक जीवन जगा. तर असं जर समाधान आपण प्राप्त केलं ते आपल्या जीवनाचं सर्वात मोठं सुख आहे. बघा, सर्वात मोठं सुख. काल परवाची गोष्ट, आमच्याकडे उपासक आले बघा, त्यांनी पण असंच घर बांधलं. आमच्याकडे आले, बसले, आणि त्यानंतर आम्हाला त्यांनी मग निमंत्रण दिलं. पण ती म्हणे 3 BHK फ्लॅट घेतला म्हणे आम्ही. किती? 3 BHK फ्लॅट घेतला म्हणे, पूजा करायची आहे म्हणे, तर तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी मी आलो. बसला तो माणूस, आणि मग कधी मागच्या खिशामध्ये हात टाकतो, मग कधी पुढचा खिसा चेक करतो, कधी आपलं वॉलेट पाहतो. बेचैन होतो, बेचैन. 10 मिनिटापासून तो बेचैन होता. आम्ही त्याला बघत होतो. म्हटलं, बाबा काय झालं? काय नाही म्हणे, भंतेजी बघा 3 BHK फ्लॅट त्याचा आहे. त्याला 2 मुलं आहेत. एक मुलगा दुबईला ऑइल फॅक्टरीमध्ये इंजिनियर आहे, भरमसाठ पगार. एक मुलगा प्रोफेसर आहे, त्यालाही पगार. सुनेलाही पगार. तो स्वतः रिटायर आर्मी मधला रिटायर, त्यालाही पगार. भरपूर पैसा, गावाकडे शेती बाडी सगळं आहे. आता 3 BHK फ्लॅटही घेतला. एवढी सारी धनसंपत्ती त्याच्याकडे आहे. तो काय म्हणतो, काय नाही भंतेजी, आता येत असताना माझी 100ची नोट कुठेतरी पडली म्हणे, तेच दिसत नाही. अरे मला जाऊ द्या ना, काय करता? एवढं तुमच्याकडे, त्याचं सुख म्हणा ना. 100ची नोट पडली, दिवसभर बेचैन. म्हणजे 100ची नोट कुठं पडली माहीत नाही. म्हणजे जे आपल्याकडे उपलब्ध आहे, जे आपल्याकडे आहे त्याचं सुख नाही, जे निघालं हातातून त्याचं दुःख करत बसतो. बघा, आम्ही एका कार्यक्रमाला गेलो, गृहप्रवेश केला, पूजाविधी झाली. मग ते म्हातारे बाबा असे बसले होते. त्यांना आम्ही म्हटलं, बाबा कसं, चांगलं आहे ना? म्हणे भंतेजी सगळं चांगलं आहे. म्हटलं, तुमच्या चेहऱ्यावर तर काही आनंद दिसत नाही. मुलांना म्हटलं, एवढं चांगलं घर कमावलं, चेहऱ्यावर काही आनंद दिसत नाही, काय झालं? म्हटलं, सगळं ठीक आहे ना? म्हणे सगळं ठीक आहे. म्हटलं, म्हातारीचा काही प्रॉब्लेम नाही? म्हणे म्हातारी लई चांगली आहे. म्हटलं, सूनबाई नाही? सूनबाई तर म्हणे गायच आहे म्हणे, गाय. म्हणजे शांत आहे म्हणे. पोरग तर लई चांगलं आहे म्हणे. भंते श्रीकृष्ण आहे म्हणे माझा पोरग, त्यांच्या भाषेत श्रीकृष्ण आहे म्हणे. मला मग दुःख कशाचं आहे? काय सांगावं म्हणे भंतेजी, ते बघा म्हणे, ते समोरच्या बिल्डिंगमध्ये दिसते की नाही ते फ्लॅट, ते फ्लॅट माझा लई आवडीचा होता म्हणे, ते फ्लॅट घ्यायचा होता म्हणे. विचार केला म्हणे, ते फ्लॅट हे घेतलं म्हणे आम्ही. अरे बाबा म्हणलं, काय हे असं? जे आपण प्राप्त केलं त्याचं सुख नाही आहे, पण जे सुटलं त्याचं दुःख करत बसलो बघा आपण. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, दृष्टिकोन कसा असला पाहिजे? अर्धा ग्लास भरलेला आहे ना, पिया, आपली तहान भागवा. अर्धा ग्लास रिकामा आहे असं म्हणून जीवनामध्ये दुःख करत बसू नका. दृष्टिकोन पॉझिटिव्ह ठेवा, सकारात्मक ठेवा. ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या त्याचं समाधान प्राप्त करा, सुख प्राप्त करा. यामध्ये आपल्या जीवनाचं सुख सामावलेलं आहे बांधवांनो. म्हणून नेहमी पॉझिटिव्ह विचार करा, सकारात्मक विचार करा, आणि आपल्या जीवनामध्ये खूप सुखाने जीवन जगा. तर आजच्या या गृहप्रवेश विधीच्या निमित्ताने मी
पुनश्च एकदा इंगळे परिवाराबद्दल मंगलकामना अर्पण करतो. इंगळे आईंबद्दल मंगलकामना करतो. त्यांचा संपूर्ण परिवार, आपण सर्व नातेवाईक मित्रमंडळी आपल्या सर्वांप्रती मंगलकामना अर्पण करतो. बघा, भराक्षे सरांनी आम्हाला निमंत्रित केलं. औरंगाबादवरून आम्ही आलो. बघा, औरंगाबादवरून कशामुळे आलो? भराक्षे सरांची श्रद्धा आहे. खूप अनेक दिवसांपासून ते आमच्या सहवासामध्ये आहेत. ते स्वतः श्रद्धावान आहेत. त्यांचा संपूर्ण परिवार श्रद्धावान आहे आणि त्यामुळे केवळ त्यांच्या श्रद्धेपोटी आम्हाला इथं यावं लागलं. खूप आनंद झाला. आज इंगळे परिवारामध्ये आम्ही आल्यानंतर हे सुंदर असं घर बघितलं. खूप आनंद झाला आम्हाला. आणि जन्मदिवस कोणाचा आहे? बॉक्सरचा जन्मदिवस आहे का? चला ठीक आहे. नागसेन कुठे आहे? अच्छा ठीक आहे. तर एक निमित्त आहे की घर बांधलेलं आहे, नवनिर्मित घर आहे आणि नागसेनचा सुद्धा जन्मदिवस आहे. तर या नवनिर्मित घराच्या गृहप्रवेश विधीच्या निमित्ताने संपूर्ण इंगळे परिवाराबद्दल पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करतो आणि आमचे बॉक्सर नागसेन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सुद्धा त्यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.